मराठी सृष्टीने पुन्हा एक चमकता तारा कायमचा गमावला आहे. मित्रांनो, नागर रंगभूमीवर लोकनाट्य आणि मुक्तनाट्य रुजवणारे बिनीचे शिलाधार असलेले ज्येष्ठ रंगकर्मी सुहास भालेकर यांचे शनिवारी पहाटे 3:20 बॉम्बे रुग्णालयात निधन झाले. 83 वर्षीय सुहास भालेकर यांनी 7 दशके मराठी रंगभूमीसह चित्रपटसृष्टी देखील गाजवली. त्यांचे आंधळं दडतंय हे लोकनाट्य तुफान गाजले होते. त्याचप्रमाणे कशी काय वाट चुकलात, कोंडू हवालदार, माकडाला चढली भांग, विजय तेंडुलकर लिखित फूट पायरीचा सम्राट आणि एक तमाशा सुंदरसा अशी अनेक नाटके देखील गाजली. याशिवाय त्यांनी चानी, सुशीला आणि लक्ष्मी अशा मराठी चित्रपटांमध्येही लक्षवेधी भूमिका साकारल्या होत्या. अलीकडेच त्यांनी असंभव या दूरचित्रवाणी मालिकेमध्ये सोपान काका हे पात्र साकारले होते. मात्र फुफ्फुसांच्या संसर्गामुळे गेली 1.5 महिना ते आजारी होते. 60 वर्षांहून अधिक काळ भालेकर यांनी नाटक, मालिका आणि चित्रपटांमधून मराठी रसिकांना खिळवून ठेवले होते. विजया मेहता दिग्दर्शित अजब न्याय वर्तुळाचा या नाटकात त्यांची प्रमुख भूमिका होती. नंतर त्यांनी एकच प्याला, तुझे आहे तुझपासी, फुलाला सुगंध मातीचा आणि राजकारण गेले चुलीत या नाटकातही महत्त्वाचे पात्र साकारले होते. त्यांच्या अचानक जाण्याने मराठी सृष्टीतून शोक व्यक्त केला जात आहे. तर आपल्या वायन मराठी न्यूजतर्फे दिग्गज अभिनेते सुहास भालेकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली.